Audio Jungle. Audio Jungle. तुमच्यावर मनापासून प्रेम सगळ्यांचं आहे आणि ते असंच राहील. तुमच्या या काव्यसंग्रहाला मनोमनी शुभेच्छा. ओके समोर बघा सगळ्यांनी टाळ्या जोरदार. आजकालची दुसरी आवृत्ती पहिली आवृत्ती संपलेली दुसरी आवृत्ती. सगळ्यात महत्त्वाचं एक मत सांगायचं की ह्यात जी कथा आहे ना, या कथेमध्ये मी इतका एकरूप होऊन गेलो, पण मला ती चित्रकृती जेव्हा सरांनी सादरीकरण सांगितली मलाही जमत नव्हती, पण त्यांचा इतका जबरदस्त अभ्यास. मी चित्रकथेचे कवी आणि कथाकार चित्रकार तर नाही, पण चित्रकलेचा सुद्धा त्यांनी मग त्यांच्याकडे मला चित्रकला सुद्धा शिकायला मिळाले. भाग्य माझं त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना मला धन्यवाद तुमचे. नमस्कार. अस्सल ग्रामीण कथासंग्रह आस्क्या याचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे आणि एक आनंदाची बाब म्हणजे रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडीतर्फे पहिल्या 50 कॉपी आम्ही जाहीर करतो की आम्ही विकत घेतो. धन्यवाद. अशी रसिकेची दाद प्रत्येकाने प्रत्येक साहित्य कर्ज दिले पाहिजे. मनापासून आभार सर नक्षत्रा काव्यमंचाकडून. यानंतर रामदास अवचर सर यांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सर सर या पुस्तकाचं प्रकाशन मी करायचं. दुसरं पुस्तक आहे त्यांचं लवकरच. एक 10वी शिकलेला पण नाही माणूस पण शेतकरी, त्याच्या रचना एवढा जबरदस्त आहे का सांगायचं. मला आवडलेला त्यांचा मी आग्रह केला की तुम्ही या आणि पुस्तक काढा, आणि त्यांनी पहिली आवृत्ती काढलेली तर दुसरी सुद्धा पुस्तक काढले. खूप अभिमानाची गोष्ट आहे. कवी आणि घरचे फुटबॉल असतं नेहमी, पण इथे कवी मोठे काय झाले तर त्यांची घरी साथ दिल्यामुळे खूप आनंद आहे. मनातली तळमळ आणि सर सर या त्यांच्या काव्यसंग्रहाला मनापासून शुभेच्छा. यानंतर मेहमुदा शेख या मॅडमला विनंती आहे की त्यांनी आपल्या लाजवंती या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी यायचे. त्यांची एक रचना सादर करायची. जरा एसी चालू करा. एसी जरा कोण सांगा. दरवाजा बंद करा त्यामुळे ते करू. लॉकडाऊन मध्ये त्यांनी जवळजवळ 30 ते 40 कविता लिहिल्या. आता त्यांची संख्या जवळजवळ 200-250 आहे. म्हणजे 2 वर्षातच मॅडमनी एवढी कवितेत उंच भरारी घेतली. त्यांचं आमच्या घरी आल्यानंतर असं ऐकत होते मी तळमळीने की किती छान माणूस काही करू शकतो. म्हणजे क्लार्क म्हणून त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आणि अगदी शेवटच्या टप्प्यात कवितेकडे वळल्या. आणि त्यांची कवितेची ताकद बघून त्यांना त्रास देणारे त्यांचे वरिष्ठ सुद्धा त्यांना घाबरायला लागले. ही कवितेची ताकद. यानंतर आपण प्रतिनिधी काव्य संग्रहाकडे वळणार आहोत. कोणाचे राहिलेत का अजून कविता? अजून कोणाचे काव्य?
साईराजे आपले छोटे नक्षत्राचे जन काव्य मंचाच्या कुटुंबातील आपला एक भाग एक रचना सादर करताय. ऐकूया त्यांना. नमस्कार, मी साईराजे राजेंद्र सोनवणे, कवी वादळकर यांचा मुलगा, छोटे वादळकर. तर आज मी स्वलिखित शेर माझे तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. तर अलगद सरावे मेघ तुझ्या मुखावरून, अलगद सरकावे मेघ तुझ्या मुखावरून, अलगद पसरावी प्रीत तुझ्या ओठावरून. प्रिय तुझाच आहे मी नको जाऊस घाबरून, प्रिय तुझाच आहे मी नको जाऊस घाबरून, माझं प्रेम ठेव तुझ्या हृदयात साठून. मस्त. प्रेम वेडे फार होणे ठीक नाही सांगतो, प्रेम वेडे फार होणे ठीक नाही सांगतो, प्रेम वेडा मन हे फक्त प्रेमच सांगतो, प्रेम वेडा मन हे फक्त प्रेमच सांगतो. प्रेम वेडे होणे हे पाप नाही सांगतो, प्रेम वेडे होणे हे पाप नाही सांगतो, प्रेम विना मन फक्त द्वेष राग मांडतो, फक्त द्वेष राग मांडतो. आता थोडं हिंदीकडे बोलूया. तुम इतने प्यारे कैसे हो सकते हो, तुम इतने प्यारे कैसे हो सकते हो, सारे के सारे कैसे हो सकते हो, तुम हो ही इतनी खूबसूरत, तुम हो ही इतनी खूबसूरत कि मेरे दिल में बाहर ला सकते हो, मेरे दिल में बाहर ला सकते हो. अब हम शायरी कर रहे हैं, अब हम शायरी कर रहे हैं, बिखरे पन्नों की डायरी कर रहे हैं. कौन है वो शख्स किसके लिए कर रहे हैं, कौन है वो शख्स किसके लिए कर रहे हैं, कैसे कैसे सवाल अब लोग कर रहे हैं, कैसे कैसे सवाल अब लोग कर रहे हैं. तुम्हारे साथ उठना बैठना चाहता हूँ, तुम्हारे साथ उठना बैठना चाहता हूँ, तुमसे नजरें चुराकर तुम्ही को देखना चाहता हूँ. तुम बहाना करो घर जल्दी लौट जाने का, तुम बहाना करो घर जल्दी लौट जाने का, और मैं तुम्हें किसी बहाने से रोक रखना चाहता हूँ, रोक रखना चाहता हूँ. एक दिन आप हमें मिल गए थे, एक दिन आप हमें मिल गए थे, हमारे दिल एक दूसरे में घुल गए थे. लोगों के ताने हम भूल गए थे, क्योंकि तुम हमें मिल गए थे, तुम हमें मिल गए थे. तर आता असं एकदम ऑपोजिट करू. आता सगळ्या प्रेमाच्या कविता शायरी मी सादर केला. आता मी एक मी दुःखा नाही, तुम्ही समजून घ्या. नाहीच आशा मला प्रेमाची, केलीस खांडोळी खांडोळी माझ्या काळजाची. नाहीच आशा मला प्रेमाची, केलीस खांडोळी खांडोळी माझ्या काळजाची. आयुष्यभर हे दुःख कधी पचलेच नाही, आयुष्यभर हे दुःख कधी पचलेच नाही. असं वाटतंय की मी तुझ्या हृदयात कधी रुजलोच नाही, मी तुझ्या हृदयात कधी रुजलोच नाही. आलीस महाराणी बनून माझ्या आयुष्यात, आलीस महाराणी बनून माझ्या आयुष्यात, पण बसलोच नाही मी कधी तुझ्या नियमात, पण बसलोच नाही मी कधी तुझ्या नियमात. तुझ्या प्रेमात झालो होतो मी वेडा, तुझ्या प्रेमात झालो होतो मी वेडा. वेडेपणातच शिकून गेलीस मला चांगलाच धडा, वेडेपणातच शिकून गेली मला चांगलाच धडा. झालं गेलं विसरून जायचा मीही प्रयत्न केला, झालं गेलं विसरून जायचा मीही प्रयत्न केला. तुझ्या प्रेमाच्या विषारी बाणाने माझ्या काळजावर घाव केला. जीव माझं तुझ्या वाचून घुटमळून घुटमळून मेला, जीव माझं तुझ्या वाचून घुटमळून घुटमळून मेला. माझ्या काळजाचा ठोका तिने डोळ्या देखत चिरडला, माझ्या काळजाचा ठोका तिने डोळ्या देखत चिरडला. धन्यवाद. खरंच सगळीकडे बाप बाप म्हणत असताना मलाही काही 4 वाक्य मला सांगावीशी वाटतात आणि ती कायम सगळ्यांच्या हृदयामधली आहेत. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याच्या पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात
हिऱ्या मोत्याचा रुबाब. अतिशय छान रचना. बापावर बोलेल तेवढं कमी आहे. मॅडमला भरून आलं म्हणून मी सांभाळलं. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, जेव्हा जागतो ना बाप, घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. एकावेळी तिन्ही पुस्तके आपले बाप आणि ते पुस्तक. मॅडमने अतिशय सुंदर रचना इथे सादर केलेली आहे. साईराजेच्या कविता ऐकून असं तुम्हाला वाटणार नाही की तो 10वीलाच आहे आताशी आणि इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे, पण घरामध्ये घर आमचं कवितामय आहे. शब्द सगळे काव्यातच असतात. कधी कधी ते काव्य वाचतो आणि लगेच थंड होतं. यानंतरचे राहिलेले काव्य संग्रह आहेत. मॅडमला विनंती, दिव्या मॅडमला पटकन अरेंज केलेलंच आहे मॅडमने. यानंतर यामध्ये 2024चा धमाका आहे. बाप या प्रतिनिधी काव्य संग्रहाचं ओपनिंग होत आहे आणि त्याचबरोबर सुविचार संग्रहही त्यामध्ये आहेत. आणि खरंच सगळ्यांचा बाप त्यांना म्हटलं जातं. नक्षत्राचं देणं काव्य मंचाचे जे बाप आहेत, या सोनवणे सरांचं अगदी जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे. याच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यात शेवटी 2024चा हा धमाका 24व्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी त्यांच्या 4ही पुस्तकांचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने केलंय. त्यांच्या या सर्व काव्य संग्रहाला, लेखनाला आणि काव्य मंचाच्या या कारकिर्दीला भरभरून अशा सर्व सुविचार संग्रह 2025 यापूर्वी नक्षत्राचा काव्य झरा, नक्षत्राचं देणं काव्य मंचाकडून अनेक प्रतिनिधी काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि या वर्षीचा हा 2024चा आस्क्या हृदयाचे न बोलणारे ठोके सुविचार संग्रह 2025 अशा सर्वच त्यांच्या या काव्य संग्रहाला सर्वांच्या मनापासून शुभेच्छा. तुमचं माझं पुस्तक, कारण मी शेवटी का ठेवलं, संधीमुळे माझं हे पुस्तक आहे. हृदयाचे न बोलणारे ठोके, नाव जरा वेगळं आहे. हृदयाचे न बोलणारे ठोकं माझी दुसरी आवडती आहे. पुस्तकाच्या त्यांच्या प्रत्येक कारकिर्दीमध्ये त्यांचा मुलगा साईराजे आणि त्यांची सहचारिणी प्रीती यांचं सहकार्य नेहमीच त्यांना असतं. आणि प्रतिनिधी काव्य संग्रह बाप या काव्य संग्रहासाठी सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं. त्या काव्य संग्रहाला अनेक शुभेच्छा. सरांच्या अध्यक्षीय भाषण होऊन कार्यक्रम संपेल. तत्पूर्वी एक दिव्या मॅडम राहिले. दिव्या मॅडमचं एक रचना सादर करतात. दिव्या मॅडम माझी मैत्रीण दिव्या भोसले मंजुरीबाई शिक्षिका आहेत आणि तिचा काव्य संग्रह पुढच्या वर्षी नक्कीच आपण काढूया. काही कारणास्तव आता निघला नाही. दिव्याला विनंती की आपली रचना सादर करावी. नमस्ते. शेतकरी या विषयावरती माझी कविता मी या ठिकाणी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे हिरवं सपान. काळ्या भुईला मागतो आई पाचूचं देदान, काळ्या भुईला मागतो आई पाचूचं देदान, बाप माझा शेतकरी त्याचं हिरवं सपान. बी डोकावी भुईतून, बी डोकावी भुईतून धरित्रीला फुटे पाना, यशोदेच्या अंगणात जसा हुंदडतो काना, जसा हुंदडतो काना. येई बाळस पिकाला, येई बाळस पिकाला त्याला आभाळाची भूल, येई बाळस पिकाला त्याला आभाळाची भूल, जोंधळ्याच्या कणसाला हिरा मानकाची झुल, हिरा मानकाची झुल. बाप डोळ्यांनी बघतो कसं कणीस कवळ, बाप डोळ्यांनी बघतो कसं
निस कवळ आला पिकाले बहार सोनं पिकल पिवळ आला पिकाले बहार सोनं पिकल पिवळ सोनं पिकल पिवळ. धन्यवाद. दिव्या मॅडमनी सत्कार स्वीकारायचा आहे. दिव्या मॅडम सत्कार घ्यायला या. कोठेकर योगिता संजय निगडे होय. माझी एक स्वरचित कविता छोटीशी सादर करते आहे. बुद्ध पाहिजे. देश प्रेम जागण्याती रंग पाहिजे. देश प्रेम जागण्याती रंग पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. मानसाचा जन्म परी पुस्तका हो जात. मानसाचा जन्म परी पुस्तका हो जात. शिक्षणाने लावू चला सद्विचारांची वाट. शिक्षणाने लावू सद्विचारांची वाट. समतेसाठी हाती संविधान पाहिजे. समतेसाठी हाती संविधान पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. माय बाप चरणी वसे चारी धाम. माय बाप चरणी वसे चारी धाम. मान वाढवी जगी वेड्या तुझेच रे काम. मान वाढवी जगी वेड्या तुझेच रे काम. ध्येय पूर्तीसाठी ध्येय पूर्तीसाठी देही शिवबा पाहिजे. संस्कारार्थ देही शिवबा पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. प्रज्ञाशील करुणा कळण्या बुद्ध पाहिजे. धन्यवाद मॅडम. कवटेकर मॅडम मनापासून धन्यवाद की बुद्धांचा मंत्र हा जगाला खूप गरजेचा आहे. जगामध्ये आता युद्धाची गरज नाही तर बुद्धाची गरज आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर विषयावर कविता सादर केली. यानंतर आमचे काव्यमंचाचे प्रामाणिक कवी बिराजदार सर यांना विनंती की आपली एक रचना सादर करायची आहे. जास्त वेळ घेत नाही मी. दगा कविता सादर करतो तुमच्या समोर. गालावर खळी तुझ्या ओठांवर लाली. गालावर खळी तुझ्या ओठांवर लाली. नजरेनं केला माझा जीववर खाली. नजरेनं केला माझा जीववर खाली. तुझ्या पापणीच्या छाई निजलो मी होतो. मिलनाच्या मैफिलीत सजलो मी होतो. रोज राती पावसाळी भिजतो मी चिंब. मया काळजाची कळ कळू दे ग थांब. निजतो या रोज रागू काजळी कुशीत. ओलावल्या पापणीला रोज ग पुशीत. ओलावल्या पापणीला रोज ग पुशीत. नको खोडू तुझ्या माझ्या गोंधळाच्या रे गा. नको खोडू तुझ्या माझ्या गोंधळाच्या रे गा. नजरेनं नजरेला दिलाया ग दगा. नजरेनं नजरेला दिलाया ग दगा. धन्यवाद. आता लगेच आपण अंतिम क्षणाकडे वळत आहोत. अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी 24 कवींचं
ग्रंथांचं जे काही काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं, रामदास अवचर यांच्यापासून काव्य ग्रंथाचं प्रकाशन करायला सुरुवात झाली. संतोष दळवी, संगीता रामटेके, केशव वारे, यशवंत घोडे यांचे 2 काव्यसंग्रह. सगळं सरांचं भाषण झालं की सगळ्यांनी वर यायचं, आपल्या ग्रुप फोटो काढायचा आणि कार्यक्रम संपेल. टाइम लिमिटेशन दुसरी लोक आले. प्राध्यापक सुरेखा कटारिया रायसोनी, डॉक्टर श्वेता राठोड कटारिया, प्राध्यापक नरेंद्र पोद्दार, सव वृषाली रामटेके टाकळे, कुमारी ऋतुराज कुकडे, सौ प्रीती राजेंद्र सोनवणे, मेहमुदा शेख, छोटा वादळकार आणि मोठे वादळकार आणि त्यांच्या 4 काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. आणि काव्यसंग्रहांचं प्रकाशनाचा संपूर्ण सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर झाला. मित्रहो, नोव्हेंबर 23 मधली गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकवत असतो. आमच्या तासिका सुरू असतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये दुपारी 2च्या दरम्यान एक माझी तासिका सुरू होणार होती, सुरू झालेली होती. विशिष्ट साहित्य प्रकाराचा प्रवास. आणि दरावजा वाजून एक जण आतमध्ये आले आणि ते म्हणाले की आत येऊ का. आता तास सुरू होता. असं म्हणता म्हणता मी त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांनी पुढचं काही विचार केला नाही, ते थेट माझ्याकडे आले आणि समोर एक 15-20 विद्यार्थी बसलेले होते. मला त्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं, परंतु त्यांनी सुरुवात केली की माझ्या आता हृदयाचे न बोलणारे ठोके, अशा प्रकारचा तो काव्यसंग्रह ते घेऊन आलेले होते, हे कवी वादळकार. आणि त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की माझ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या दालनामध्ये मला करायचं आहे. तर आमचे सर्व विद्यार्थी त्या मैफलीमध्ये सामील झाले. सर्व विद्यार्थ्यांना समोर बोलवलं आणि त्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. दुसऱ्या दिवशी लगेचच पेपरला बातमी आणि त्यांनी आम्हाला पाठवून दिली. म्हणजे आनंद माणसाला कशा कशामध्ये असू शकतो आणि अशा आनंदामध्ये इतरांनाही सहभागी करून घेऊन आणि आपल्या जो जीवनाचा प्रवास असतो त्याच्यामध्ये इतरांना सामील करून घेण्याची जी काही एक महत्वाची गोष्ट ही कवी वादळकारांमध्ये आहे, ती या ठिकाणी अनेक वक्त्यांनी बोलून दाखवली. आज या विचारपीठावरती जे मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर अशोक नगरकर यांनी, ते शास्त्रज्ञ आहेत आणि APJ अब्दुल कलामांच्या सोबत त्यांना काम करायला मिळालं. पेटेंटच्या संबंधी त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. अशा मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळाले. डॉक्टर सुरेंद्र बेंडे हे शल्य चिकित्सक आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत मांडत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, विशेषतः अशा प्रकारचं काम करताना ते समाजसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या सोबत असतात, याचा आपल्याला आनंद आहे. वसंत टाकळे हे अभियंता आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ही मान्यवर मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणारे आज या ठिकाणी मिळाले. या सर्वांच्या विषयीची म्हणजे मलाही खऱ्या अर्थानं ही मान्यवर वेगवेगळ्या विषयांवरती बोलणारे आज एकाच व्यासपीठावरती असे सहजा येत नसतात, पण ते आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. या ठिकाणी आता मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु अशा प्रकारच्या या काव्य मंचाच्या संबंधी वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. या ठिकाणी विशेषतः वादळकर यांनी आपल्याला आमंत्रित केलं. सर्व कवी मंडळींना या ठिकाणी येण्याची ही जी काही संधी मिळाली, तर मी सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो, मान्यवरांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या 24व्या नक्षत्रास दिन काव्य मंच यांच्या वतीनं संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच उपस्थित मान्यवर
व्यासपीठावरील सर्व अतिथीगण आणि इथे आनंदाने आपल्या वेळात वेळ काढून उपस्थित असलेले माझे कवी मित्र व सर्व ज्येष्ठ कवी कवयित्री आणि ज्येष्ठ मंडळी यांचं मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाला शोभा वाढवणाऱ्या रूपा पालेकर मॅडम, त्यानंतर प्रीती सोनवणे मॅडम, तसेच या कार्यक्रमाला सर्व चॅनलचे संपादक सर्व त्यानंतर रोटरी क्लबचे या ठिकाणी सर्व सदस्य, दिलीप गोरे प्राचार्य जे असतील, सर्व सभागृहाचे व्यवस्थापक, सर्वांचे मी संस्थेच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यक्रमाच्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या पसायदानाने हा कार्यक्रमाची सांगता होईल. एक साथ पसायदान सुरू करेंगे. सुरू कर. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो वांशील तो लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव पीयूषांचे, चंद्रमेचे लांछन, मातंड तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजितो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्ट विजय ओवावेजी. आणि श्री विश्वेश्वराहो, आहोईल दान पसाहो, येणे बरे ज्ञान देहो, सुखिया झाला, सुखिया ज्ञान देहो, सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देहो, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.